काय निवेदन आहे? आमचं 2023 मध्ये मुख्यमंत्र्याची 20 ऑक्टोबरला त्यांनी मीटिंग घेतली होती मुख्यमंत्री दालनात. त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं व्हॅलिडिटीचं परिपत्रक काढतो, कास्ट व्हॅलिडिटी. या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे 4 वेळेस आमचे नेते माननीय आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक घडून आणली होती. घडून आणल्याच्या नंतर आतापर्यंत त्यांनी आमचं परिपत्रक काढलं नाही आणि आम्हाला सुटसुटीत व्हॅलिडिटी देण्याची अडचणी येत आहे. आम्हाला व्हॅलिडिटी मिळत नाही. त्या अनुषंगानं आता जर येणाऱ्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आमचा मुद्दा पारित काढावा, निकाली काढावा. नाहीतर आम्ही शासनाच्या विरोधात आम्ही फार मोठा मंत्रालयावर या अधिवेशनात फार मोठा मोर्चा काढणार आहे. याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलो. तात्काळ कलेक्टर साहेबांनी आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा, हीच एवढीच आमची फक्त मागणी. यासाठी आम्ही इथपर्यंत आलो. निवेदन असं आहे आमचं की आज जिल्हाधिकारीकडे यांच्याकडे आम्ही याचे निवेदन देत आहे. आमचा व्हॅलिडिटीचा प्रश्न बरेच दिवसांपासून थांबलेला आहे. 2023ला मुख्यमंत्र्यांनी पत्र काढलं होतं, बैठक झाली होती. त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचं काम पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू, पण ते अद्याप झालेलं नाही आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला आज हा मुद्दा एक मोर्चा म्हणून किंवा एक निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे. महासंघाचे सर्व लोक, कोळी समाजाचे सर्व आदिवासी आहेत. आणि त्याचप्रमाणे आमचा हा प्रश्न म्हणजे आजचा नाही आहे, बऱ्याच दिवसापासून जातीचे वैधता प्रमाणपत्र व तसेच जातीचे प्रमाणपत्र यासाठी सुद्धा आम्हाला फार वेळोवेळी चक्रा मारणं पडतात कचेरीमध्ये. तर त्या चक्रा बंद व्हावेत आणि आमचं काम सुलभ व्हावं यासाठी हा कार्यक्रम आहे. चालताना आपण सर्व